नमस्कार, मी साक्षी आणि एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. सुप्रिया सुळेंसाठी मवियाची इंदापूरमध्ये सभेसाठी शरद पवार, रोहित पवार, संजय राऊत, बाळासाहेब थोरात उपस्थित. सत्तेत येण्यासाठी दोन पक्ष फोडले, हेच फडणवीसांचं क्वालिफिकेशन. इंदापूरच्या सभेत संजय राऊतांची बोचरी टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत जाणार. अमित शहा, नड्डा, फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत जागा वाटप निश्चित होणार. कांदा निर्यात बंदी 31 मार्च नंतर कायम राहणार. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी संघटना नाराज. शिवाजीराव आढळराव पवार यांचा 26 मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेश होणार. शिरूर मतदारसंघात महायुतीचाच विजय करणार आढळरावांचा निर्धार. येस मराठीसाठी विस्ताराने. खतवड येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. वोकाड फाउंडेशन व परनॉट रेकॉर्ड इंडिया फाउंडेशनचे आयोजन. दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे वोकाड फाउंडेशन व परनॉट रेकॉर्ड इंडिया फाउंडेशन संजीवन आरोग्य केंद्रातर्फे खतवड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात नामवंत व तज्ज्ञ डॉक्टरांकडून बाल वृद्धांसह सुमारे 500 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. खतवड येथील मारुती मंदिर सभामंडपात आयोजित करण्यात आलेल्या भव्य सर्व रोग निदान शिबिराचे उपसरपंच सुखदेव खुर्दळ यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ चौधरी यांनी केले. अवनखेड येथील संजीवन आरोग्य केंद्राचे समन्वयक विजय शिंदे यांनी आरोग्य केंद्रात दिलेल्या जाणाऱ्या सर्व सुविधा विषयी सविस्तर माहिती देत आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. तर स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सोनल काळे यांनी महिलांशी संपर्क साधत महिलांनी आरोग्याची काळजी कशा पद्धतीने घ्यावी, निरोगी आरोग्यासाठी व्यायाम आणि नियमित पोषक आहार विषयी मार्गदर्शन करत महिलांची समस्या जाणून घेतल्या. यावेळी जनरल फिजिशियन डॉक्टर संजय देशमुख, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सोनल काळे, साई श्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निलेश येवला, बालरोगतज्ञ डॉक्टर नितीन आलापुरे, कान नाक घसातज्ञ डॉक्टर किरण शिंदे, दंतरोगतज्ञ डॉक्टर प्रतीक्षा शर्मा, अस्थिरोगतज्ञ डॉक्टर सुनील बोरसे, नेत्र तपासणी तुलसी आय हॉस्पिटलचे नेत्रचिकित्सक गोविंद माने, पॅथॉलॉजी लॅब आदी तज्ज्ञ व नामवंत डॉक्टरांमार्फत खतवड, तळेगाव, दिंडोरी, अक्राळे, पिंपळनारे, जानोरी, शिवनई, वरणवडी आदी गावातील गरजू रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन मोफत औषधोपचार करण्यात आले. सर्वभव्य मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे खतवडसह व पंचक्रोशीतील गरजू रुग्णांनी लाभ घेतला. उपस्थितांचे आभार सरपंच बबन दोबाडे यांनी आभार मानले. ठाणगाव अखंड हरिनाम सप्ताह नाम यज्ञाला प्रारंभ. दरवर्षीप्रमाणे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. हरिभक्त पारायण श्रीराम महाराज खरात नागपूरकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सर्व ग्रामस्थांच्या वतीने सकाळ संध्याकाळ महाराजांसाठी व ग्रामस्थांसाठी जेवण पंगत दिली जाते. सर्व ग्रामस्थांच्या वतीने मंदिरामध्ये प्रहरा दिला जातो. विशेष कीर्तनकार हरिभक्त पारायण पहिल्या दिवसाची सेवा तुकाराम महाराज मुंडे शास्त्री, हरिभक्त पारायण एकनाथ महाराज चतुर्शास्त्री परभणी, हरिभक्त पारायण इंद्रजित महाराज रसाळ बीड, हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज वाघमारे कल्याण, जगदीश महाराज शास्त्री त्र्यंबकेश्वर, राजेंद्र महाराज संगमनेर, बाळू महाराज गिरगावकर, श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने कीर्तन सेवा, हरिभक्त पारायण गोविंद महाराज करंजकर बीड. ठाणगाव अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवस चालणारे नामयज्ञ, हरिपाठ, गाथा पारायण, हरिभक्त पारायण श्रीराम महाराज खरात यांच्या गोडवाणीतून दररोज 4 ते 6 संत चारित्र्यावर दररोज प्रवचन होत आहे. कार्यक्रमाचे विशेष आयोजन ठाणगाव ग्रामस्थ व ज्ञानेश्वर भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी करण्यात येत असते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या व गाथेचे पूजन करताना हरिभक्त पारायण श्रीराम गाथेचे पूजन करताना हरिभक्त पारायण श्रीराम महाराज खरात, शांताराम शिंदे, सुभाष शिंदे, मच्छिंद्र शिंदे, रामदास बोर, नाना शिंदे, वसंत काकड, सूर्यभान शिंदे, पंढरी शिंदे, दत्तू शिंदे, हरिभक्त पारायण बबन महादू शिंदे, अर्जुन शिंदे, राधाकिशन शिंदे आदी उपस्थित होते.
स्मार्टसाठी तालुका प्रतिनिधी ठाणगाव. पोलीस महावितरण भरतीमध्ये मराठा विद्यार्थ्यांचा छळ. मराठा युवकांमध्ये वाढत्या आत्महत्येस राज्य शासन जबाबदार राहील. सरकार व प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये असा प्रश्न आहे. SCBC 10% न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राज्यात लागू केले, परंतु प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी 2024चा प्रस्ताव तयार करून पोर्टलमध्ये आत्तापर्यंत अपडेट केला नाही. त्यामुळे पोर्टलवर 2018च्या प्रस्तावानुसार प्रमाणपत्र वाटप होत होते, जे बेकायदेशीर ठरतात हे लक्षात आणून दिल्यानंतर शासनाने आता पोर्टल बंद करून दुरुस्तीची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे प्रमाणपत्र वाटप बंद आहे. दुसरीकडे SCBC न टिकणारे आरक्षण दिल्यामुळे विद्यार्थी EWSमध्ये अर्ज करू शकत नाही. अशा प्रकारे हे फसवे आरक्षण दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा होण्याऐवजी 10% EWS काढून घेऊन नुकसानच केले आहे. SCBC प्रमाणपत्र वाटप बंद असल्याने पोलीस भरतीत 31 मार्चपूर्वी विद्यार्थी अर्ज करू शकत नाही. तरी शासनाने ही तारीख वाढवून द्यावी व तात्काळ प्रमाणपत्र वाटप सुरू करावे. महावितरण भरतीत तर शासनाने कहरच केला आहे. SCBCसाठी आरक्षण ठेवले नाही, परंतु EWS मात्र काढून घेतले असा दुहेरी मार मराठा विद्यार्थ्यांना दिला आहे. तरी महावितरणची 10% SCBC आरक्षणासह नवीन जाहिरात प्रसिद्ध करून न्याय द्यावा. आंदोलनाची पुढील भूमिका ठरवण्यासाठी 24 मार्च रोजी सकाळी 11 वाजता अंतरवाली विराट सभा मैदान येथे महाबैठक आयोजित केली आहे. तरी कार्यरत सर्व आंदोलकांनी उपस्थित राहावे. यावेळी आशिष मगर सर यांनी आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे. ते म्हणत होते की त्यासाठी आलोत की हजारो तरुणांचे मला फोन आले, जवळपास हजारो तरुणांचे, की सर पोलीस भरतीचा फॉर्म भरता येत नाही. यापूर्वी तुम्ही व्हिडिओ केला होता, एक ऑडिओ क्लिप तुमची प्रसारित झाली होती. त्या ऑडिओ क्लिपमध्ये तुम्ही योगेश केदार यांच्याशी बोलले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की एका दिवसात म्हणजे उद्याच याची मीटिंग आहे, काय म्हणतात ते आपली कॅबिनेटची मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये लगेचच्या लगेच आपण काय करणार आहोत की मराठा मुलांना जे पोलीस भरतीचे फॉर्म भरायचे आहेत त्या फॉर्म भरण्यामध्ये जी त्यांना समस्या येत आहे, अडचण येत आहे, कारण SCBCचं प्रमाणपत्र पोर्टलवरून निघत नाही आणि त्याच्यामुळे फॉर्म भरता येत नाही आणि EWS मधून त्यांना वगळलेला आहे, म्हणून त्यांना फॉर्मच भरता येत नाही आणि म्हणून ही सगळी मुलं परेशान आहेत. आणि म्हणून आपण योगेश केदार यांना फोन केला होता. त्यांनी असं सांगितलं होतं की मी एका दिवसात याच्यावर काहीतरी सोल्युशन काढेल आणि त्यांनी लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे आपण त्यांना फोन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी काही बोलून म्हणजे मुख्यमंत्र्यांशी किंवा सचिवांशी कोणाशी तरी बोलणं त्यांनी केलं आणि त्यांनी एक पत्र पाठवलं होतं दुसऱ्याच दिवशी. ते पत्र त्यांनी मला स्वतः पाठवलं होतं आणि त्या पत्रामध्ये असं होतं की ताबडतोब याच्यावरची कार्यवाही व्हावी आणि मराठा मुलांना ताबडतोब SCBCचे प्रमाणपत्र मिळावेत. पण एवढं सगळं होऊन सुद्धा अजूनही पोर्टल SCBCच्या प्रमाणपत्राचं सुरू झालेलं नाही आणि प्रमाणपत्र मिळत नाहीत. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पत्रांना केराची टोपली नेमकी कोणी दाखवली, हा मूळ मुद्दा आहे. म्हणजे इथले अधिकारी किंवा इथले जे कोणी असतील, याला जे कोणी जबाबदार असतील, ते म्हणजे इतके खतरनाक लोक झालेले आहेत की ते स्वतः मुख्यमंत्र्यांचं सुद्धा ऐकत नाहीत. का मुळातच फक्त पत्र पाठवायचं आणि म्हणजे नेमकं काय चालू आहे कळायला मार्ग नाही. मराठा तरुणांसमोर तर आता म्हणजे विषयच राहिला नाही की त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे. एकीकडे मागच्या कित्येक दिवसापासून भरत्या नव्हत्या, एक भरती झाली त्यानंतर भरती निघणार होती, निघाली नाही. म्हणजे इतकी परेशानी आहे की 8-8, 10-10 वर्षापासून भरती निघत नाही. भरती निघाली तर तिच्यामध्ये हजारो घोळ होतात, त्यानंतर कित्येक वेळा ती लांबते, काही ना काही कुटाणे होतात आणि आता जेव्हा भरती निघाली किंवा त्याची जाहिरात आलेली ती जाहिरात आलेली असताना फॉर्मच भरता येत नाही. म्हणजे ज्या कॅटेगरीमध्ये आपण आहोत, जे आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यातून फॉर्म भरता येत नाही, म्हणजे हा किती मोठा अन्याय आहे. मायबाप सरकारला कान आहेत, डोळे आहेत, त्यांनी गोरगरिबांचा आवाज ऐकला पाहिजे, त्यांना मराठा तरुणांचं ऐकू गेलं पाहिजे, त्यांना त्यांचे हाल पाहता आले पाहिजे. आणि जर पाहता येत नसतील आणि ऐकता येत नसेल तरी किती मोठी शोकांतिका आहे. वारंवार आपण भाषणांमधून किंवा इकडून तिकडून सगळीकडून सांगत राहता वारंवार की आम्ही मराठा तरुणांचा हे करणार आहे, मराठ्यांसाठी आम्ही हे केलं, तेव केलं, याव केलं, त्याव केलं, पण काहीच नाही, इम्प्लिमेंटेशन काहीच नाही, झिरो इम्प्लिमेंटेशन आहे, काहीच नाही. म्हणजे मुलांना फॉर्मच भरता येत नाही तर त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करणारी भरती कधी देता येईल, त्यांना नोकरी कधी लागेल. त्यांच्या आई वडिलांनी जे काय हाडाचं म्हणजे हाडाची काढं केली, जे काय रक्ताचं पाणी केलंय, त्या रक्ताच्या पाणी केलेल्याला किंमत कधी मिळणार आहे, हा सरकार समोर सगळ्यात मोठा म्हणजे सामान्यांसमोर हा प्रश्न आहे. तो सरकारने ऐकला पाहिजे, तो सोडवला पाहिजे. इतकी बेकार परिस्थिती करून ठेवली आहे मराठा समाजाच्या तरुणांची. दहिवड येथे शहीद दिन साजरा. देवळा तालुक्यातील दहिवड येथे आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या व आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी हसत हसत अत्यंत कमी वयात 23 मार्च 1931 रोजी फासावर चढलेले भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्वतंत्र सैनिकांच्या बलिदानाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी व भारताच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्रोत म्हणून क्रांतीवीर भगतसिंग समाज सेवा ग्रुप यांच्या नेतृत्वाखाली दहिवड येथे शहीद दिन साजरा करण्यात आला. यावेळी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विधिवत पूजा करून अभिवादन करून मनोगत व्यक्त करण्यात आले.
व गावातील समाजकार्यात सहभाग नोंदवणाऱ्या समाजसेवक, पत्रकार, दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटनेचे यावेळी सत्कार करण्यात आला। यावेळी दहिवड ग्रामस्थ व भगतसिंग समाज सेवा समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्मार्टसाठी दादाजी हिरे, देवळा। केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी संदर्भात घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे शेतकरी हवालदिल झाल्याचे मत कळवण तालुका कांदा उत्पादक संघटनेचे तालुका अध्यक्ष विलास नाना रोंदळ यांनी व्यक्त केले आहे। 31 मार्च नंतर कांदा निर्यात ही खुली होणार या आशेने शेतकरी आपल्या कांदा विक्रेतेसाठी बाजारात थोडा उशिरा आणणार होते, परंतु केंद्र सरकारने तर वाऱ्यावर सोडल्याचे दिसते असे त्यांनी सांगितले। म्हणून केंद्र सरकारने घेतलेल्या कांद्यावर निर्यात बंदी ही त्वरित उठवावी अशी मागणी यावेळेस कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। 31 मार्च नंतर निर्यात ही पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार असल्याचा GR केंद्र सरकारने काढल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे। इथून मागे जो कांद्याचा जो तोटा झाला तो कमी होता की काय, आज परत टीव्हीवर बातमी ऐकली की 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम ठेवलेला आहे। कारण आता थोडासा म्हणजे 1500-1600 1200-1300 भाव मिळत होता आणि परवापासून तर अजून कमी झालेला आहे। आणि काल लगेच निर्णय घेतला सरकारने की निर्यात बंदी 31 तारीखपर्यंत राहील। तर आचारसंहिता लागली, हा निर्णय घेतला कसं काय असं शंका वाटायला लागली। शहरी जनतेचं चोचलं पुरवण्यासाठी हा सगळा प्रकार चालू होता। आणि आज बघितलं तर हे बघा, कांद्याचं असं ॲव्हरेज कमी आहे, पावसाळा कमी, दुष्काळ आहे, पाणी नाही, आणि त्याच्यात हा असा ॲव्हरेज कमी असताना उत्पादन खर्च जास्त वाढलेला आहे। आणि त्या मानाने उत्पादन खर्चाच्या मानाने कांदा पीक परवडत नाही। आणि या सरकारने जो निर्णय घेतला हा अतिशय चुकीचा आहे, कारण याच्याने शेतकऱ्यांचं कंबरडं आधीच मोडलेलं आहे। द्राक्ष गेले, कांदे गेले, सोयाबीन गेला, कापूस गेला, टमाटे मागच्या वर्षी गेले। आता थोडंफार कांद्यांना बरेच दिवस येतील असं वाटत होतं। आम्हाला तर असं वाटत होतं की आचारसंहितेमध्ये सरकारला काही निर्णय घेता येणार नाही आणि आपल्याला काही फायदा होईल अशी अपेक्षा होती, परंतु या सरकारने जो निर्णय घेतला तो शेतकऱ्यांच्या विरोधी असा हा निर्णय आहे। आणि काही हरकत नाही, आम्ही कायमच 4 वर्षापासून कांदा शेती हा तोटात करत आहोत। केंद्र सरकारने घेतलेला कांद्यावरील निर्णय हा चुकीचा असल्याचे मत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विलास नाना रोंदळे यांनी व्यक्त केले आहे। मार्चच्या एंडिंग नंतर कांद्यावर निर्यात बंदी उठणार या आशेने शेतकरी केंद्र सरकारकडे पाहत असताना, परंतु केंद्र सरकारने काल काढलेल्या GR नुसार कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाला आहे। म्हणून कांद्यावरील निर्यात बंदी आता इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून का होईना, परंतु कांद्यावर निर्यात बंदी उठवावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। कांद्यावर झालेला खर्च सुद्धा निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी नाराज झालेला आहे। म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी एवढीच व्यापक अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जाते। मराठी शामराव सोनवणे, दिंडोरी। आदरणीय पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती येथे आयोजित स्वाभिमानी व्यापारी महासंघाच्या मेळाव्याला उपस्थितीत राहून व्यापारी बांधवांशी विविध मुद्द्यावर संवाद साधला। या प्रसंगी GST संकलन आणि कर प्रणालीचे सह विविध मुद्दे उपस्थित केले। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे। या मतदारसंघात 23 लाख मतदारांची नोंदणी करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार म्हणून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवित आहे। आपल्याकडे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात तुतारी वाजवून होते। सुदैवाने या पक्षाचे चिन्ह तुतारी वाजणारा माणूस आहे। राजकारण आणि समाजकारण तुतारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। पक्षचिन्ह गेले म्हणून मी रडणार नाही, कारण आदरणीय पवार साहेबांनी माझ्या आत्या सरोज पाटील यांना सांगितले आहे की आपल्या आई शारदाबाई पवार यांनी आपल्याला रडायला नाही तर लढायला शिकवले आहे। त्यांनी मागितले असते तर प्रेमाने सगळंच दिलं असते, कारण देण्यात जी मजा आहे ती घेण्यात नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले। महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठी काम करणाऱ्या अदृश्य शक्तींच्या विरोधात आपली लढाई असल्याचे सांगून आपल्याकडे प्रेमाने देण्याची परंपरा आहे, पण दमदाटी करून जर कोणी घेत असेल तर इच्छा असूनही देणार नाही, असे नमूद केले।
केंद्र सरकार म्हणजे मोठा भाऊ आणि राज्य सरकार म्हणजे छोटा भाऊ, पण मोठ्या भावाला छोट्या भावावर अन्याय करण्याचा अधिकार नाही. ही आपली संस्कृती नाही. राज्य आणि केंद्र यांच्या एकत्रित प्रयत्नातून देश पुढे जात असतो. केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी हे राज्य सरकार करीत असतं, असे यावेळी स्पष्ट केले. जीएसटीबद्दल बोलताना हा कायदा काँग्रेसने आणला होता याची आठवण करून दिली. आमचा जीएसटीला विरोध नाही, पण 2014 साली भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांनी जीएसटीची ज्या पद्धतीने अंमलबजावणी केली त्यावर आमचा आक्षेप आहे. वन नेशन वन टॅक्स या धोरणानुसार जीएसटी आणला गेला. बारामतीतील दुकानांचा मुद्दा मी लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला होता. आपल्या मतदारसंघातील व्यापारी वर्गाचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी मी अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी बाजारपेठेला भेट देत असते, कारण त्यांचे मत मला अधिवेशनात मांडायचे असते, असे यावेळी सुप्रियाताईंनी स्पष्ट केले. हिरव्या मिरचीला वेगळा आणि लाल मिरचीला वेगळा जीएसटी लावला जातो हे हास्यास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. हिरव्या मिरचीला वेगळा आणि लाल मिरचीला वेगळा जीएसटी लावला जातो हे हास्यास्पद असल्याचे सांगितले होते. त्यानंतर याबाबत सातत्याने पाठपुरावा करून आम्ही तो निर्णय रद्द करून घेतला. इतकेच नाही तर महिला आणि पुरुषांच्या कपड्यांनाही वेगवेगळे जीएसटी लावण्यात आले आहेत. ते समसमान करण्यात यावे ही व्यापाऱ्यांची मागणी आहे. तसा तुमचा आवाज म्हणून आम्ही लोकसभेत बसतो. तुमचे प्रश्न तिथे मांडणे हे आमचे कर्तव्य आहे, असे नमूद केले. जीएसटी आणि फेसलेस टॅक्समध्ये अनेक त्रुटी आहेत. हे धोरण आणण्यामागे सरकारचा हेतू कदाचित चांगला असू शकतो, पण आज त्यांची मोठी अडचण झाली आहे. कारण 2014 साली ज्या व्यापारी वर्गाने भाजपला साथ दिली तेच आज म्हणत आहे की आमच्या अडचणीत वाढ झाली. त्यामुळे आधीचे टॅक्स प्रणाली चांगली होती असे आता व्यापारी म्हणत आहे. स्वाभिमानी व्यापारी महासंघाने व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर काम करणे गरजेचे आहे. देशातील बाजारपेठ व्यवस्थित चालली तरच देश व्यवस्थित चालू शकतो. व्यापारी वर्गाच्या विक्रीत घट झाली आहे. सिलेंडर आणि पेट्रोलचे दर कमी झाले आहेत, पण बटन दाबल्यानंतर काय होईल हे सांगता येत नाही, अशी चिंता यावेळी व्यक्त केली. महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकत्याच बारामती येथे पार पडलेल्या नमो रोजगार मेळाव्यात 43,000 नोकऱ्यांचे आश्वासन देण्यात आले होते, पण प्रत्यक्षात 10,000 नोकऱ्या देण्यात आल्या आणि त्यातीलही एकही नोकरी कायमस्वरूपीची नव्हती. शेती आणि व्यवसाय याचा विचार करून देश पुढे जात असतो. विक्रमी जीएसटी संकलन म्हणजे यश नाही. महागाई वाढल्यामुळे विक्री संकलन होत असते. महागाई वाढल्यामुळे विक्रमी संकलन होत आहे. स्वाभिमानी व्यापारी महासंघाच्या कामाला शुभेच्छा देताना राजकीय मतभेद बाजूला ठेवून व्यापारी वर्गासाठी काहीतरी चांगले काम करावे अशी आशा व्यक्त केली. आपण सर्वांनी आजपर्यंत पवारसाहेब आणि मला साथ दिली आहे. आपल्या आशीर्वादामुळे मागील 15 वर्ष मी संसदेत आपले प्रतिनिधित्व करत आहे आणि भारतीय जनता पक्षानेच माझी देशाची नंबर 1ची खासदार म्हणून निवड केली आहे आणि त्यामुळे देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तुमच्या लेकीचा सन्मान केला आहे. हे केवळ आपल्या आशीर्वादामुळे शक्य झाले आहे आणि तो सन्मान हा माझा नव्हता, तर बारामती लोकसभा मतदारसंघाचा सन्मान होता. यापुढेही आपले आशीर्वाद आणि साथ मिळत राहील असा विश्वास व्यक्त करते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीत पोलिसांचे संचलन. लोकसभा निवडणूक व आगामी सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी शहरातून शिस्तबद्धरित्या पोलीस व CIF जवान यांच्या वतीने संचलन करण्यात आले. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी शहरात संचलन करण्यात आले. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी चौक, मारुती मंदिर, मोठा वाडा परिसर, पालखेड रोड, शिवाजीनगर, जुना कळवण रस्ता आदी ठिकाणी संचलन करत नागरिकांना कायदा व शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. सध्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व तारखा जाहीर झाल्या आहेत. तसेच निवडणुकीची आचारसंहिता देखील लागू झालेली आहे. अशा काळात शहरात शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी. तसेच येत्या काळात होळी, रमजान, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यासारखे अनेक सण उत्सव आहेत. त्या सर्वच अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा रूट मार्च काढल्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी सांगितले. यावेळी RK अवस्थी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज सिंह परदेशी, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, संजय गायकवाड, कृष्णा भोये आदींसह 70 कर्मचारी सहभागी झाले होते. म्हसोबाची वाडी येथे भाजप कार्यकर्ता मेळावा संपन्न. इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे शुक्रवार दिनांक 22 रोजी भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अनिकेत शेंडे पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री तसेच राष्ट्रीय साखर महासंघ भारत सरकार अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील तसेच भाजपा इंदापूर तालुका कोर कमिटी प्रमुख राजवर्धन पाटील, छत्रपती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाशदादा घोलप, कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे माजी सभापती हनुमंतराव वाबळे, पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे, कर्मयोगी साखर कारखाना संचालक परागभाऊ जाधव, इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन अशोकराव शिंदे, दूधगंगा दूध उत्पादक संघाचे संचालक श्यामराव परकाळे, भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस आकाशजी कांबळे, भाजपा पुणे जिल्हा चिटणीस दत्तात्रय नाना वनवे, भाजपा तालुका उपाध्यक्ष हनुमंत काजळे पाटील, भाजपा कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पानसरे, मसुबाची वाडी गावचे सरपंच राजेंद्र राऊत, उपसरपंच राणी मारुती पवार, मसुबाची वाडी गावचे पोलीस पाटील तुषार झेंडे पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष लालासू साळुंके, मसुबाची वाडी माजी सरपंच नवनाथ दाभाडे, अलकाताई झेंडे पाटील, अण्णासाहेब चांदगुडे, सुजित सुरवंशी व बिगनवन जिल्हा परिषद गटातील गावचे सरपंच तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना हर्षवर्धनजी पाटील म्हणाले की लाकडी निंबोळी जलसिंचन योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे, हेच आपल्या तालुक्याच्या प्रतिनिधींना कळलं नाही असे यावेळी बोलताना सांगितले. तसेच इंदापूर तालुक्यातील 10 गावे व बारामती तालुक्यातील 7 गावांची शेती ही तसेच संपूर्ण शिवार हे सुजलाम सुफलाम होणार आहे. तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गावागावात आपल्या पक्षाचे विचार व योजना या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या पाहिजे व आपल्या विचारांचा माणूस हा खासदार आमदारपासून ते गावच्या सरपंचापर्यंत झाला पाहिजे असे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील म्हणाले आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर आलेल्या मान्यवरांची जेवणाची व्यवस्था भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अनिकेत झेंडे पाटील यांनी केली होती. आता चालू झाले बघा, प्रत्येकाला फोन. आम्हाला बी आता पर्सनली फोन साहेब यायला लागलेत, कधी येत नव्हते बाकी मागे, पण आता यायला लागलेत की बाबा बघा थोडं काम करा. आता करू म्हणलं, तुमचं कामच करायचंय ह्यावेळेस, 100% काम करायचंय. तर सर्व शेतकऱ्यांना, सर्व उपस्थितांना माझी फक्त एकच कळकळीची विनंती की गेलेलं गतवैभव जर आपल्याला या ठिकाणी प्राप्त करायचं असेल, गेलेलं जर आपला प्रपंच, आपल्या मुलाबाळांचा प्रपंच इथनं पुढच्या काळात जर आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी करायचा असेल तर सन्माननीय नामदार हर्षवर्धन पाटील साहेबांशिवाय या ठिकाणी आपल्याला पर्याय नाही. येस मराठीसाठी संजय. श्री जयंतसिंह धिंडे यांच्याकडून आपल्या नमस्कार, मी सुनैना लक्ष्मीकांत चव्हाण, न्यूज मराठीतर्फे मी तुमचं स्वागत करते आजच्या मुलाखतीमध्ये. तुम्हाला परिचयाची गरज नाही आहे आणि तुम्ही ज्या साधारणपणे आज आलात म्हणजे नो बाउन्सर नथिंग, सो ते एकदम मनाला असं हे झालं. साधारणतः आम्ही बघतो की एक पक्षप्रमुख किंवा एक लोकसभा प्रमुख, लोकांचा संपर्क प्रमुख आहात तुम्ही, तर तुम्ही येताना बाउन्सर्स वगैरे पाहिजे तसे तुम्ही नाही आलात आणि तुमची परिभूषा जी आहे ती पण एक साधारण आहे. तर याचा तुम्हाला काय फायदा होतो की तोटा आहे, म्हणजे लोकांपर्यंत तुमचं व्यक्तिमत्व पोचतं, तुम्हाला कितपत ते मॅटर करतं तुमची वेशभूषा? सर्वप्रथम मी मराठीचे आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा पण देतो. तुम्ही विचारलेला प्रश्न असा की मी बाउन्सर वगैरे घेऊन फिरत नाही. मुळातच शिवसैनिक हा तात्विक बंडखोरीतून तयार झालेला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला तात्विक बंडखोरी शिकवलेली आहे आणि स्वतःचं संरक्षण कसं करावं हे छत्रपती शिवरायांपासून या काळ्या मातीने आम्हाला शिकवलेलं आहे. आणि तसं बघायला गेलं तर मी वागतो सर्वसामान्य माणसामध्ये इतका सरळ की मला काही बाउन्सरची आणि काही प्रोटेक्शनची गरज पडत नाही. हे माझं कारण आहे आणि याचा मला भरपूर ठिकाणी फायदा होतो. कारण शिवसेना ही भावनेवर चालणारी संघटना आहे. शिवसेना ही सर्वसामान्याची सुखदुःख जाणणारी संघटना आहे आणि ज्यावेळेस नेता एकटा फिरत असतो किंवा नेता ॲक्सेसेबल असतो त्यावेळेस सर्वसामान्याला त्याला भेटणं हे जास्ती सोयीस्कर होतं आणि सर्वसामान्यातला समाजातला शेवटचा घटक तो सुद्धा बिनधास्त त्याला भेटू शकतो आणि बिनधक्त विदाऊट एनी हर्डल्स किंवा अडचणीचा तो भेटू शकतो. याच्यामुळे लोकांचे प्रश्न जाणून घेण्यात किंवा लोकांच्या समस्या आणि ह्या गोष्टी सोडवण्यात मला खूप सोयीस्कररित्या चांगला फायदा होतो या गोष्टीचा.
नक्कीच खूप सुंदर असं उत्तर दिलं आहे तुम्ही. मलाही मी मान्य करते, कारण की आम्ही जेव्हा येऊ तर तुमच्यापर्यंत डायरेक्ट येऊ, किंवा एक बाउन्सर आम्हाला अडवणार नाही, काय काम आहे, अपॉइंटमेंट घेतली आहे का. सो हे ठिकाण त्याच्यासाठी एकदम शाबूत आहेत सुरक्षितपणे यायला आणि तुमच्यापर्यंत पोहोचायला. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आज शिवसेना गटाचे 2 असे विभाग पडलेत, तर आता तुम्ही शिवसेनेला कुठे बघता? शिवसेना गटाचे 2 भाग पडले आम्ही मानायला तयारच नाही. मुळात भाजपच्या फुसने किंवा भाजपच्या कुटील कारस्थानाने, कपटी राजकारणाने शिवसेनेचे काही लोक फोडलेत. त्यांनी शिवसेना फुटलेली नाही आहे. तसं नसतं आज उद्धवसाहेब असतील, आदित्यसाहेब ठाकरे असतील, यांच्या सभेला लाखोची गर्दी जमली नसती. आणि शिवसेना आणि महाराष्ट्र ही काळी माती छत्रपती शिवराय आणि शिवरायांच्या अधिष्ठानावर चाललेली शिवसेना, हे इतकं घट्ट नातं, इतकं समीकरण आहे, अविभाज्य असं समीकरण आहे. त्याच्यामुळे तुम्ही मुळातच मला पत्रकारांना विनंती करायची, गट तर हे बोलणं सोडूनच द्या. तुम्ही जे फुटून गेले काही स्वार्थासाठी असं तुम्ही म्हणू शकता त्यांना. भले याच्यात एक कायदेशीर तरतूद अशी का निवडणूक आयोगाने त्यांना परवानगी दिली आहे, पण ती कशी दिली आहे काय सर्वसामान्य जनता जाणते. त्या स्वायत्त संस्थेच्या बाबतीत मी काही बोलणार नाही. परंतु शेवटी अंतिम कोर्ट, अंतिम संस्था, अंतिम निकाल, अंतिम न्याय हा जनतेच्या दरबारात असतो. आणि त्या जनतेच्या दरबारात, त्या जनतेच्या मनामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्यसाहेब आणि तिचे शिवसैनिक हे अभेद आहे आणि कायमस्वरूपी वंदनीयच राहतील. नक्कीच शिवसेनेसमोरील आव्हाने काय? काय नाही, तसं आमच्यासमोर आव्हान नाही. आमचं डेली रुटीन सुरू असतं. ज्या दिवसापासून शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी आणि एक संघ जाती विरहित समाज या निर्मितीसाठी, म्हणजे प्रॅक्टिकल सोशलिझम या बेसवर शिवसेना तयार, जी शिवसेना प्रमुखांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या साह्याने सुरू केली, तत्पासून आजपर्यंत आमची रोजची दैनंदिन कार्यकारिणी तशी चालू आहे. ते कार्य तसंच पुढे चालू राहील. सर्वसामान्य माणसाची एकजूट, त्यांच्यामध्ये असलेली जातीय विषमता ही सोडून एकसंघ काळ्या मातीच्या मराठी माणसांचा एकसंघ भूमिपुत्र उभा करायचा आणि त्याच्यामधूनच एकसंघ प्रॅक्टिकल सोशल व्यावहारिक समाजवादाच्या दृष्टीने समाज अग्रेसर करायचा, ही शिवसेनेची भूमिका कालही होती, आजही आहे आणि याच्याही पुढे राहील. नक्कीच आम्ही तशी प्रार्थना करतो आणि तसं आम्ही विश्वासही दाखवतो की तुम्ही नवीन शिवसैनिक बनवालच आणि ते तुमच्यासारखेच त्यांच्या शिवसेनेप्रती एकनिष्ठ राहतील. तर तुम्ही ग्राउंड लेवलपासून शिवसेनेसोबत आहात. बाळासाहेबांना तुम्ही बघितलं असेलच, उद्धवजींसोबतही तुम्ही आहात. तर आज 40 वर्षात शिवसेनेत काय बदल झाला आहे आणि यापुढे तुम्ही त्यांना कुठे बघता? बदल किंवा परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. प्राप्त परिस्थिती जशी येईल तसं तुम्हाला बदलावं लागतं आणि प्राप्त परिस्थितीची डिमांड काय आहे, तिची मागणी काय आहे, त्या पद्धतीने तुम्हाला बदलावं लागतं. पूर्वी मुंबईमध्ये मराठी माणूस किंवा स्थानिक भूमिपुत्रांवर जो अन्याय व्हायचा, त्याच्या न्याय हक्कासाठी शिवसेना लढत होती. परंतु ज्यावेळेस आम्ही स्थानिक भूमिपुत्र म्हणतो किंवा मराठी म्हणतो, त्यावेळेसही शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका अतिशय स्पष्ट होती. मराठी कोण? मराठी ही काही जात नाही आहे. जो या महाराष्ट्राचा भूमिपुत्र आहे, जो या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीला स्वतःची आईन बाप आणि कर्मभूमी जन्मभूमी मानतो, नितांत प्रेम करतो, तो मराठी. या हिशोबाने ही भूमिका आणि शिवसेनेची व्याख्या त्याही वेळेस होती, आजही आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मराठी आणि हिंदुस्थानामध्ये हिंदू म्हणजे ही काही जात नाही आहे किंवा धर्म नाही आहे. त्याला एक मुलामा दिलेला आहे का हिंदू हा धर्म आहे. हिंदू हा धर्म नाही आहे. हिंदू हे जसं अमेरिकेचं अमेरिकन राष्ट्रीयत्व आहे, ऑस्ट्रेलियाचं ऑस्ट्रेलियन राष्ट्रीयत्व आहे, चीनचं चीनी राष्ट्रीयत्व आहे, पाकिस्तानचं पाकिस्तानी आहे, बांगलादेशाचं बांगलादेश, तसं या सार्वभौम हिंदुस्थानाचं नागरिकत्व. इथे राहणारे जे भूमिपुत्र आहे, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असो, कुठल्याही जातीचे असो, कुठल्याही वर्गाचे असो, ते हिंदुस्थानात राहता म्हणून ते हिंदू आहे आणि हिंदू म्हणून आमचे नागरिकत्व म्हणून आमची ओळख आहे. ह्या पद्धतीने महाराष्ट्रात मराठी माणसाचा न्याय हक्क आणि हिंदुस्थानामध्ये तमाम हिंदू जातीचा न्याय हक्क हा आमच्या शिवसेनेचं ब्रीद आहे. नाही, पण बदल काय झालेत म्हणजे 40 वर्षात बाळासाहेबांपासून ते उद्धवजींपर्यंत आणि आता आदित्य सरांपर्यंत बदल काय? मी सांगितलं ना तुम्हाला, पूर्वी मराठीच्या भूमिकेवरून शिवसेना हिंदुत्वाच्या भूमिकेवर गेली आणि त्या हिंदुत्वाच्या भूमिकेतून जातीविरहित समाजव्यवस्था निर्माण करून एक प्रॅक्टिकल सोशलिझमच्या बेसवर,
म्हणजे व्यवहारी समाजवादाच्या बेसवर सर्वांना एकत्र घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणं हा शिवसेनेच्या बदलत्या काळाप्रमाणेचा प्रवास आहे. नक्कीच खूप सुंदर उत्तर दिलं तुम्ही. बदल हे झालेच आहेत आणि आम्हाला इथे दिसतात आहे. मला सांगा, जेव्हा तुम्ही जिल्हा प्रमुख होते दिंडोरी लोकसभेमध्ये, तर तेव्हा तुमच्या गटात 4 आमदार होते, आज एकही नाही. याबद्दल तुमचं काय मत आहे? मी ज्यावेळी जिल्हा प्रमुख होतो तसं बघायला गेलं तर माझं शिवसेनेतलं पहिलं पदार्पण 1978 साली झालं. एक शिवसैनिक म्हणून मी या शिवसेनेत आलो आणि नाशिकचा पहिला महानगर प्रमुख म्हणून 1985 साली मला सन्मान मिळाला. वंदनीय हिंदू हृदय सम्राटांनी मला तिथे काम करण्याला संधी दिली आणि तिथून खऱ्या अर्थाने शिवसेनेची बांधणी आम्ही करायला सुरुवात केली. शिवसेना प्रमुखांची पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी आणि आता आदित्य साहेबांची 4थी पिढी, या 4ही पिढ्यांसोबत मी काम केलं आणि त्या कामाचं प्रत्यंतर इतकं आलं का त्या सर्वांच्या सहकार्याने दिंडोरीसारख्या आदिवासी विभागातील लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे 3-3.5 आमदार हे निवडून आले. हे केवळ शिवसैनिकांचे, उद्धव साहेबांचे आणि मोठे बाळासाहेब यांचे निश्चितच आशीर्वाद, कष्ट आणि या सर्वांचे सहकार्य. त्यातले त्यात संजय राऊत साहेब आमचे संपर्क प्रमुख आहेत, या ठिकाणचे विभागीय संपर्क प्रमुख. त्याच्यापूर्वीचे संपर्क प्रमुख रवींद्रजी मिर्लेकर असतील, अरविंद सावंत साहेब असतील, अशा मोठमोठ्या नेत्यांच्या सोबत जे ग्रासरूटला काम करतात, याच्या संस्कारात वाढल्यामुळे, त्यांची कार्यपद्धती अवलंबल्यामुळे हे यश निश्चितच मिळालं होतं. परंतु मधल्या काळामध्ये जर बारकाईने विचार केला, थोडं स्पष्टच बोलायचं झालं तर जे मित्र होते त्यांनीच आम्हाला मोठं होऊ दिलं नाही असं म्हणण्याची खऱ्या अर्थाने वेळ येईल. आणि म्हणून मी याला त्याला दोष देण्यापेक्षा आम्ही आमच्या मित्रावर भावनेपेक्षा आणि वाजवीपेक्षा जास्ती विश्वास ठेवला, त्याच्यावर आम्ही जास्ती अवलंबून राहिलो आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी वातावरण दूषित करून आमची मतविभागणी करून आमचे ते 4 आमदार पाडले असं मला या ठिकाणी वाटतं. पुढचा प्रश्न मी असा विचारेल, तुमच्या कार्यक्षेत्रात शिवसेनेचे 2 आमदार होते, दोन्ही शिंदे गटामध्ये गेले, याबद्दल आज तुमचं काय मत आहे? माझ्या गटातले जसे 2 आमदार गेले तसे महाराष्ट्रामधले 40 आमदार गेले. जे गेले असतील, जे कमवलं ते पचवण्याची त्यांच्या क्षमता नसेल म्हणून कदाचित राजाश्रय म्हणून ते गेले असतील. परंतु मला एक शिवसैनिक म्हणून असं वाटतं तर जे कमवायचं होतं ते कमवायचं होतं तुम्ही, परंतु इतकंही कमवायचं नव्हतं का ते अजीर्ण होईल आणि आपल्या आईच्या दुधाची गद्दारी करून आपल्याला दुसऱ्यांचा राजाश्रय घ्यावा लागेल, इतकंही कमवायचं नव्हतं. मला फक्त एवढीच माफक अपेक्षा त्यांच्याकडून आहे, बाकी काही नाही. मग आज त्यांची जागा तुम्ही कशी भरणार? त्यांची पोकळी कशी भरणार? शिवसेना ही सतत चालणारा विचार आहे. एक आमदार गेला म्हणून शिवसेना संपत नाही. तर आज माझ्या इथे प्रत्येक मतदारसंघामध्ये जर बारकाईने विचार केला तर माझ्याकडे 9 विधानसभा मतदारसंघ आणि 12 तालुके आहेत. त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जे दुसऱ्या गटात गेले, ज्यांनी राजाश्रय घेतला, त्यांच्या इथे माझे 4 लोक इच्छुक आहेत आणि इतके भक्कमपणे इच्छुक आहेत तर ज्यांच्या भरोश्यावर ते निवडून आलेले त्या ठिकाणी होते. त्याच्यामुळे ते बघण्याचं किंवा हे करण्याची अशी काही परिस्थिती नाही आहे. त्याच्यानंतर जे पदाधिकारी गेले असतील, माझ्या इथे तर खूप कमी लोक गेले दिंडोरी लोकसभेमध्ये, परंतु त्यांची जागा भरून काढायला दुसरी शिवसेनेची फळी तयार असते आमची. त्याच्यामुळे असं वावगं काही नाही आहे. पण आता जे गेलेत आणि यापुढे जे येतील त्याच्यामध्ये तुम्ही काय काळजी घ्याल? म्हणजे शिवसेनेने आणि बाळासाहेबांनी त्यांना एवढं दिलं तरी ते गेले, मग आता नवीन घडवताना तुम्ही काय काळजी घ्याल? हा मनुष्य स्वभाव आहे ताई. थोडं तात्विकतेच्या बाबतीत बोललो तर हा मनुष्य स्वभाव आहे. स्वतःला वाचवण्यासाठी माणूस कुठलाही आधार घेतो. आमच्यासारखे निष्ठावंत आजही आहेत. भले ते गेले असतील, पण जे जमीन कसणारे शेतकरी, त्याच्यातून पीक निर्माण करणारे आमच्यासारखे जुने शिवसैनिक आहेत, जे नेते आहेत, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने उद्धव साहेब आहेत आणि आदित्य साहेब जोपर्यंत शेतीची मशागत करतात तोपर्यंत आम्हाला त्या गोष्टीची काळजी करण्याचं कारण नाही. त्याचं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर आज महाराष्ट्र विधानसभेमध्ये जर तुम्ही बघितलं, काँग्रेसचा नेता, भारतीय जनता पार्टीचा नेता, राष्ट्रवादीचे जे नेते किंवा इतर पक्षाचे जे नेते, त्यांच्या प्रत्येक प्रमुख पदावर
हा जुना असलेला शिवसैनिकच असतो. त्याच्यामुळे शिवसेनेची खाण ही इतकी जाज्वल्य आहे का तिथे एक ने एक नररत्न तयार होत असतात. परंतु वाईट एकच वाटतं तर दुसरे पक्ष स्वतः नररत्नांना जन्म द्यायच्याऐवजी आमच्या नररत्नांना मांडीवर घेऊन स्वतःची टिमकी वाजवतात. हेच थोडं हास्यास्पद वाटतं, बाकी काही नाही. नक्कीच सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक तालुक्यांमध्ये थोडी मरगळ आहे, तर आता यापुढे काय? असं तुम्हाला वाटतं मरगळ आहे? गेल्या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून जर बघितलं तर माझ्या 9 विधानसभेमध्ये आणि 12 तालुक्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी आमचे संपर्क नेते श्री संजय राऊत साहेब हे प्रत्येक तालुकानिहाय फिरलेले आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये ह्या गेल्या 6-7 महिन्यामध्ये किंवा 8-9 महिन्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये 2-2, 3-3 दौरे त्यांचे मेळाव्यांच्या रूपाने झालेले, बैठकांच्या रूपाने झालेले. त्याच्यानंतर युवा नेतृत्व आमचं महाराष्ट्राचं विकसनशील नेतृत्व, सुशिक्षित नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने स्वच्छ प्रतिमा असलेलं नेतृत्व म्हणजे आदित्यसाहेब ठाकरे यांच्यासुद्धा प्रत्येक विधानसभेमध्ये 2-2 मेळावे झालेले आहेत. आणि उद्धवसाहेबांची मालेगाव येथे न भूतो न भविष्यती असा जी निष्ठा मेळावा म्हणण्यापेक्षा निष्ठेची जाहीर सभा, निष्ठावंतांची जाहीर सभा, तिथेही रेकॉर्ड ब्रेक सभा झाली. त्याच्यामुळे मरगळ जी आहे ते म्हणणं चुकीचं ठरेल आणि खऱ्या अर्थाने आज वातावरण पेटलेलं आहे. पुन्हा एकदा या महाराष्ट्राचा मराठी झंझावात, या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणारा झंझावात आणि छत्रपती शिवरायांना मानणारा भगवा वाद आणि 12 बलुतेदारांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन आम्ही एकसंघपणे जातीविरहित समाज व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने अतिशय भक्कमपणे अग्रेसर झालेलो आहोत. तर आता निफाड आणि मालेगाव सोडला तर विधानसभेसाठी तुमच्याकडे उमेदवार नाही, कसं करणार? उमेदवार नाही असं तुम्हाला वाटतं? मला मुळात पत्रकारांना हेच म्हणायचं असतं तर नेहमी वन सायडेड तुम्ही विचार करण्यापेक्षा जर तुम्ही आमच्यासारखे ग्रासरूटला विचारून जर शेती जमीन ग्रासरूटला कसली किंवा जमिनीवर येऊन जर विचार केला तर तुम्हाला निश्चितच हा प्रश्न विचारायचा वाटणार नाही. मी तुम्हाला मगाही सांगितलं का माझ्या इथे प्रत्येक विधानसभा या ठिकाणी कमीत कमी 3-3 ते 4-4 उमेदवार हे इच्छुक आहेत. जास्ती स्पष्ट बोलायचं झालं तर इंडिया आघाडी झाली तरी आमच्याकडे उमेदवार आहे. इंडिया आघाडीतलं काँग्रेस वेगळं झालं, शिवसेना राष्ट्रवादी लढली शरद पवार साहेबांची तरी आमच्याकडे उमेदवार आहे. शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी जरी आमच्यासोबत आली नाही, काँग्रेस जरी आमच्यासोबत आली तरी आमच्याकडे उमेदवार आहे. आणि वाईटात वाईट बहुजन वंचित आघाडी जरी आमच्यासोबत आली तरी आमच्याकडे उमेदवार आहे. आणि त्याच्यापेक्षा वाईट विचार केला तर आमच्या कोणाबरोबर आघाडी जरी नाही झाली, जसं मी मग उदाहरण दिलं का शिवसेनेचे जे नेते तयार झालेले आहेत ते प्रत्येक पक्षाचे आज प्रमुख नेते आहेत. आमचे नेते मांडीवर घेऊन त्यांनी त्यांच्या नेत्यांचे नेतृत्व त्यांच्या ताब्यात दिलेले. त्याच्यामुळे आमच्याकडे जरी आघाडी नाही झाली तरीसुद्धा शिवसेना आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये, यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या इथे प्रत्येक विधानसभेमध्ये किमान 4-4 लोक इच्छुक आहेत आणि ते भक्कमपणे इच्छुक आहेत. आणि हे नुसतं बोलायचं म्हणून नाही तर आमच्याकडे त्या पद्धतीची आकडेवारी आहे, सोशल इंजिनिअरिंग आहे, सामाजिक राबता आहे आणि आम्ही जनतेच्या सुखदुःखाशी इतके एकनिष्ठ झालेलो आहोत तर जनता आम्हाला मतदान केल्याशिवाय राहणार नाही. जनता आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना डोक्यावर घेऊन त्यांचा आदर्श आणि कुटुंब प्रमुख म्हणून स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही अशी मला आत्मविश्वास आणि खात्री वाटते. 6 पैकी किती मतदारसंघ शिवसेना मिळणार, काही अंदाज? आता इट डिपेंड्स. आघाडी झाली नाही झाली, काँग्रेसबरोबर झाली किंवा पवारसाहेबांसोबत झाली, वंचितसोबत झाली तर ती झरतरची गोष्ट आहे. आणि आम्ही शिवसैनिक आहोत, आदेशाचं पालन करणारे आहोत. उद्धवसाहेब ठरवतील ती दिशा आणि उद्धवसाहेब ठरवतील तो मार्ग, आलेला मार्ग स्वीकारायचा, आदेशाचं पालन करायचं हे आमच्या दृष्टीने एकमेव कार्य असतं. आणि मी मग सांगितलं प्रत्येक विधानसभेमध्ये आमच्याकडे उमेदवार आहेत, त्याच्यामुळे तसे काही काळजी करण्याची गरज नाही आहे. असं आता तुम्ही उद्धवजींचा उल्लेख केलाच आहे तर मी त्यांच्याबद्दल 2 शब्द विचारेल. 2 शब्द कमीच पडतील पण तरी तुम्ही त्यांच्याबद्दल काही खास सांगू इच्छिता? काळाची नस ओळखून चालणारा नेता म्हणजे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे. वंदनीय हिंदू हृदय सम्राटांच्या जाण्याने शिवसेनेला सगळ्यात मोठा जो आघात झाला, त्याच्यानंतर ज्या ताकदीने, ज्या संस्काराने
वंदनीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवसेना जी सांभाळली ती नुसती सांभाळली नाही तर नुसती महाराष्ट्रापुरतं नाही तर संपूर्ण जगाने त्याचं दखल घेतली. अशा पद्धतीने आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी स्वतःचं सक्षम नेतृत्व नुसतं सामाजिक संघटनात्मक नाही तर राजकीय क्षेत्रामध्ये मुख्यमंत्रीमधून सुद्धा सिद्ध केलेलं आहे. आणि त्याची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असो, सुप्रीम कोर्ट असो, यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे. त्याच्यामुळे हातच्या कंगणाला आरसा नको. वंदनीय उद्धवसाहेब ठाकरे हे अतिशय सक्षम, दूरदृष्टी आणि संयमी असलेलं स्वच्छ नेतृत्व आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि त्यांनी ती सिद्धता पटवून जनतेला दाखवलेली आहे. नक्कीच उद्धवजींचे आशीर्वाद आहेतच. तर सर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल. जी आता येणारी लोकसभा निवडणूक आहे त्याच्यामध्ये शिवसेनेची भूमिका काय? लोकसभेची निवडणूक, दिंडोरी लोकसभेची निवडणुकीचा जर विचार केला तर विनियमानंतर म्हणजे डिलिमिटेशननंतर मालेगाव लोकसभा ही डिझॉल्व्ह झाली आणि ते झाल्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा 6 विधानसभेचा पुनर्गठित झाला. आणि त्याच्यात बारकाईने जर विचार केला तर एक चांदवडची जर विधानसभा सोडली तर उरलेल्या 5 जागेवर शिवसेना विधानसभा लढवते. आणि वावगं ठरणार नाही असं का आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचे हरिश्चंद्र चव्हाणांपासून भारतीताई पवारांपर्यंत जे लोक भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आले ते शिवसेनेच्या आमदारकीच्या दृष्टीने शिवसैनिक जे कष्ट करायचे, जे काम मतदारसंघात करायचे त्याचं बेनिफिट हे भारतीय जनता पार्टीला आजपर्यंत मिळालेलं आहे. आता राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीसोबत आम्ही नाही किंवा भारतीय जनता पार्टीने खरं हिंदुत्व सोडून वेगळी हिंदुत्वाच्या नादी, सत्तेचं हिंदुत्वाच्या नादी लागून आमची युती तोडली असो. आता शरद पवार साहेबांसोबत आहे फुटीनंतर जर विचार केला तर आम्ही शरद पवार साहेबांकडे पण मागणी करू तर खालचे जर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभा जर आम्ही लढवतो आहे आणि तिथे राष्ट्रवादी जरी लढवत असली तरी आजपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीला पडलेली मतं याचा जर अंदाज आजपर्यंतचा बघितला आणि शिवसेनेच्या आमदारांना पडलेली मतं त्याचा जर अंदाज बघितला तर निश्चितच राष्ट्रवादीकडे आम्ही ती जागा मागू शकतो अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे आणि आम्ही उद्धव साहेबांना विनंती करून पवार साहेबांकडे त्या बैठकीमध्ये बोलणं सुरू करू. आणि समजा नाहीच झाली आघाडी आणि नाहीच काही झालं आणि स्वबळाची वेळ जरी आली तरी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील 6च्या 6 विधानसभेमध्ये आणि दिंडोरी लोकसभेचा उमेदवार या 6 विधानसभेचे उमेदवार आणि लोकसभेचा एक उमेदवार याच्याकडे भक्कम आणि निवडून येणारे पर्याय आमच्याकडे आजही आहेत. त्याच्यामुळे बघूया आघाडी होते नाही होते काय परिस्थिती येईल तसं. आणि शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने आणि उद्धवजींच्या मार्गदर्शनाने आणि आदित्य साहेबांच्या भक्कम साथीने आहे त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम आहे आणि आम्ही सदैव सज्ज आहोत. आणि ते लढू, ते जिंकेपर्यंत लढू. आणि जिंकेपर्यंत लढणं म्हणण्यापेक्षा जिंकणारच आम्ही अशा पद्धतीने लढू. नक्कीच तुम्ही जिंकणारच आहात हे तुमच्या दृढ दृष्टीने दिसतंय मला. तर आता प्रश्न उत्तर तर झाले, तर आता एकदा रॅपिड फायर घेऊन जाऊ द्या. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, त्याचे 2 पर्याय देईल, त्यातून तुम्ही निवडा तुम्हाला काय वाटतंय ते. उत्तम प्रशासक देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे. उद्धव बाळासाहेब ठाकरे. काही हरकत नाही. चांगला मित्रपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप. फक्त शिवसेना. अर्थातच. महाविकास आघाडीत वंचित असावी, हो की नाही? शिवसेनेच्या ध्येय धोरणाप्रमाणे जातीविरहित समाजव्यवस्था जर तयार करायची असेल तर निश्चितच बाळासाहेब आंबेडकरांनी शिवसेनेला साथ द्यावी, ती भक्कमपणे राजकारण विरहित साथ द्यावी. आणि जर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली, हे हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न आहे. उद्धवसाहेब त्याचे प्रणेते आहेत आणि वंचित आघाडी त्या दृष्टीने आमच्यासोबत आली तर खूपच महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास आम्ही घडवू. नक्कीच. दिंडोरी विधानसभा मतदारसंघ रामदास चारोस्कर का धनराज महाले? तिसरे पण ऑप्शन आमच्याकडे आहे. अच्छा, सांगणार नाही का सांगावं? अच्छा. आक्रमक आमदार, प्रशासनावर पकड असलेला नेता सुहास कांदे, माजी आमदार अनिल कदम. अनिल कदम.
नक्कीच. पहिल्यांदा तुम्ही माझ्या प्रश्नांमधलं उत्तर दिलंय. तुमचे ऑप्शन चुकीचे होते. अच्छा. तर उत्तम प्रशासन तुम्ही विचारलं मग देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि शिंदे साहेबांचं, तर दोघांची प्रशासनाची परिस्थिती आज या महाराष्ट्राने 5 वर्ष भोगते, हे शेवटची 2.5 वर्ष. त्याच्यामुळे उत्तम प्रशासन मी जर काही बोललो तर जनताच मला उत्तर देईल. त्याच्यामुळे ते काही ऑप्शन योग्य नव्हते. त्याच्यामुळे नाटो हे बेस्ट वे आहे. ओके. महाविकास आघाडी सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? जो उद्धवसाहेब ठाकरे ठरवतील तो. एक नवीन कॅम्पेन चालू झालंय, होऊ द्या चर्चा. हे का आणि कशासाठी आणि याचं ध्येय काय? कुठलाही राजा किंवा कुठलंही प्रशासन ज्यावेळेस निवडून येतं आणि सत्तेत बसतं त्यावेळेस त्यांनी जनतेसाठी काम करायचं असतं, कारण जनतेने त्याला निवडून दिलेलं असतं. परंतु 9 वर्षाचा जर इतिहास बघितला तर ज्याला आम्ही राजा केलं, ज्याला आम्ही मतदान दिलं आणि जे पंतप्रधानपदी बसलेले ते आयुष्यभर स्वतःच्या मनकीच चर्चा सांगत बसलेले. आणि राजाचं मन काय आहे याची जनतेला काही घेणं देणं नसतं. ज्यांनी मतदान दिलं त्या जनतेच्या मनात काय आहे हे राजाने ऐकायचं असतं. ही उलटी जी गंगा गेल्या 9 वर्षामध्ये वाहत होती. त्याच्यानंतर राजाने जे मनातलं बोललेलं आहे ते कितपत यशस्वी झालेलं आहे आणि जनतेच्या मनात काय आहे हे सांगण्यासाठी होऊ दे चर्चा हे अमृत मंथन या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे. त्याचं उद्दिष्ट ते आहे. ओके, धन्यवाद सर. तुमच्या मुलाखतीत दिंडोरी लोकसभेतील सर्व पदाधिकाऱ्यांना तुम्ही काय सांगाल? काय नाही, काळ्या मातीची इमान ठेवा, शिवसेनेचं उद्दिष्ट लक्षात ठेवा, शिवसेना स्थापन झाली त्याचं उद्दिष्ट ठेवा. सत्तेसाठीचं सगळेच जगता, परंतु सत्ता निर्माण करण्यासाठी ज्या पद्धतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रयत्न केले, ज्या छत्रपतींना तुम्ही मी दैवत मानतो, त्यांनी स्वतःचं राज्य कधी निर्माण केलं नाही, रयतेचं राज्य निर्माण केलं, तसं आपण शिवसैनिकांनी सुद्धा बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेलं राज्य या जनतेचं 12 बलुतेदार 18 पगड जातीचं एकसंघ जातीविरहित राज्य तयार करून महाराष्ट्राला एक वेगळी दिशा आपण देऊया, हीच मला माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षा आहे. नक्कीच सर. मी प्रार्थना करते याकडे की तुम्हाला असंच यश मिळत राहो आणि शिवसेनेत जी फूट पडली आहे किंवा जे लोक गेलेत त्यांची जागा तुम्ही चांगल्या उमेदवारांनी भरून काढो आणि अशीच तुमची प्रगती होत राहो. तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. येस मराठी चॅनलतर्फे मी तुम्हाला अत्यंत शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. थँक्यू. जय महाराष्ट्र. आपल्या येस मराठी या यूट्यूब चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करा. पोषण मेळावा वलखेड तालुका दिंडोरी येथे चिल्ड्स वेवल व पॅरानॉड रेकॉर्ड इंडिया यांच्या आयोजनातून येथे महिलांचा आरोग्य व पोषण आहाराबाबत मेळावा संपन्न झाला. येथे महिलांना पोषण आहाराबाबत माहिती सांगण्यात आली. आजच्या धावपळीच्या काळात कुटुंबासाठी कोणते पोषण आहार महत्त्वाचे आहे याबाबत महिलांची संवाद साधण्यात आला व काही स्पर्धा घेण्यात आल्या. येथे महिलांनी काही वेगळे पदार्थ बनवून आणले, त्यामध्ये काही डिश सलाडच्या होत्या, कडधान्य होती, त्याबाबत माहिती दिली. येथे सापशिडीचे खेळ, पोषण आहार प्रात्यक्षिक, फूड पिरॅमिड खेळ या उपक्रमामध्ये 3 प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन होते. त्यामध्ये पाककला स्पर्धेमध्ये पौर्णिमा चारोस्कर, सुनीता आहेर, प्रियांका राजगुरू, चित्रकला स्पर्धेमध्ये पूजा जाधव, वैशाली चारोस्कर, प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये मनीषा शिंदे, प्रियांका राजगुरू, चंचल बदादे, मोहिनी कोकाटे असे विजेते ठरवण्यात येऊन त्यांना योग्य बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्प व्यवस्थापक उमेश रागड, अभिषेक साखरकर, स्नेहल लचके, कृष्णा पवार, सुनीता आचारी, मेघा गायकवाड, संजय तासकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सरपंच विनायक शिंदे, डॉक्टर कृष्णा उघडे, आरोग्य सेविका मनीषा हिरे, नारायण राजगुरू, अंगणवाडीच्या विमल शिंदे, अनिता गायकवाड, अलका राजगुरू, सुनीता चारोस्कर, पूजा सावंत, पूजा जाधव, ग्रामसेवक चव्हाण, काशीनाथ गायकवाड, अंबोरे, मंगला शिंदे, सविता कडाळे, कोमल चारोस्कर, प्रतिभा चारोस्कर, कविता माळेकर, सुरेखा गायकवाड, मंगल धुळे, पूजा कोकाटे, जयेश शिंदे, मंगला बदादे, रोहिणी कोकाटे, भारती आहेर आदी बहुसंख्येने अधिकारी व महिला व ग्रामस्थ हजर होते. मिक्स करून घ्यायचं तुम्हाला. तर अगदी 5 ते 7 मिनटं लागतात ही जी रेसिपी आहे ती करायला. आणि हाय प्रोटीन आहे, त्याचबरोबर रक्तवाढीसाठीचे वेगवेगळे घटक याच्यात आहेत. आणि बऱ्याच लोकांना प्रश्न पण पडला असेल की हे सगळं कच्चं आहे,
तर जास्तीत जास्त आपण जेवढं कच्चं खाल तर तेवढं शरीरासाठी चांगलं असतं. आणि बऱ्याच लोकांना मोड आलेले धान्य आवडत नाही, पण जेवढं आपण म्हणजे जीभ असते आपल्या जिभेला वेगवेगळे चव किंवा घेण्याची सवय झालेली असते, पण कसं असतं जेवढं म्हणजे बेचव खाल तेवढं ते आरोग्यासाठी चांगलं असतं. आणि त्याच्यामुळं तुम्ही तुमचा म्हणजे चवी पुरता न खाता एक आरोग्य चांगलं राहण्यासाठी कसं खाल तर हे आपण आता फूड स्टॉल जिथं आहे तर तिथं ठेवणार आहोत. ज्यांना टेस्ट करायची असेल तर त्या ठिकाणी टेस्ट करू शकतात. तुमच्यामधून कोणी येईल का? आता फक्त आपल्याला जसं मी बनवून दाखवलं तसं कोणतरी 2 ताईंनी या आणि ती डिश बनवून दाखवा. ताट आहे का? 2 कोणत्या तरी ताईंनी या. गाजर टाकते, काकडी, लाल तिखट टाकते आता. टेस्ट करून बघता का तुम्ही? हो, ते म्हणत होते मुलांसाठी ना पडते. आता थोडक्यात सगळ्यात जास्त कडधान्य जे आहेत ना ते वापरले. असं म्हणतात की ज्यांना हाडांचे वगैरे दुखणे असतात ना तर त्याच्यासाठी आपण प्रोटीन सोर्स वगैरे खातो. तर आपल्याकडे सांगितलं जातं की डाळी वगैरे खायच्या, पण जे मोड आलेले कडधान्य असतं ना त्याच्यात सगळ्यात जास्त प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असतात. त्याच्यामुळे आपल्या हाडांचं काही दुखणं वगैरे असेल तर त्याच्यामुळे ते जायचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे आपण खाल्लं पाहिजे. म्हणजे आपल्या आठवड्याच्या आहारात आपल्या पोटात 4 ते 5 दिवस हे गेलंच पाहिजे आपल्या पोटात. त्याच्यानंतर आपण इथे कांदा यूज केला आहे. कांदा तर आपण एक चवीसाठी वापरतो. त्याच्यानंतर काकडी. आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यात कसं होतं की आपण बाहेर वगैरे जातो, पाण्याचं प्रमाण शरीरातून कमी होत चालतं. तर काकडीमध्ये सगळ्यात जास्त पाणी असतं, त्याच्यामुळे आपण काकडी पण आपल्या रोजच्या आहारात खाल्ली पाहिजे. त्याच्यानंतर बीट. शक्यतो महिलांमध्ये ना रक्ताचं प्रमाण सगळ्यात जास्त कमी असतं आणि रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी सगळ्यात असा चांगला जो कोणता उपाय असेल ना तो म्हणजे बीटमुळे सगळ्यात जास्त रक्त वाढतं. त्याच्यानंतर आपण इथं गाजर यूज केलं आणि टमॅटो आणि गाजरमुळे पण रक्त वाढायचे चान्सेस जास्त असतात. तसंच काकडीप्रमाणे टमॅटोमध्ये पण पाणीचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. त्याच्यामुळे आपण उन्हाळ्यात काकडी टमॅटो पण आहारात खाल्ली पाहिजे. CHO सर आहे आणि मॅडम पण आहे, त्याचबरोबर विनायक सर आहे. येस मराठीसाठी नारायण राजगुरू, वलखेड.
आमदार रोहित पवार आणि योगेंद्र पवार यांच्या दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र बारामती लोकसभा खासदार यांनी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना लिहिले आहे. या पत्राची ते अवश्य दखल घेतील हा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणासाठी अजून एका तरुणाची आत्महत्या. टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठा समाजाला मिळावं म्हणून सगळे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून बळेगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील भिवजी देवदास पा बेलकर या युवकाने चिठ्ठी लिहून ठेवून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. कमरेला दहांत बांधा, कमरेला दहांत बांधा. बाजूला हो ना लक्ष्मण आता सोडून देशान. शूटिंग करा, शूटिंग श्याम अशी शूटिंग करता. कमरेला बांधा हो. दोन दोन्ही कोण उचलून काढा. काँग्रेसची राज्यातील लोकसभेची पहिली यादी जाहीर. कोल्हापूरतून शाहू महाराज, पुण्यातून रवींद्र धंगेकर रिंगणात. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर करण्यात आली असून 6 जागेवरती उमेदवार घोषित करण्यात आले आहे. अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर लोकसभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसकडून नंदुरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, सोलापूर आणि कोल्हापूर या जागेवरती उमेदवार घोषित करण्यात आले आहे. नंदुरबारमधून गोवळ पडवी, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव बळवंतराव चव्हाण, लातूरमधून शिवाजीराव काळगे, सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील BLO आदेश नेमणुकीमध्ये अनियमितता. शिक्षक परिषदेचे उपजिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन. नाशिक जिल्ह्यातील सर्व तहसीलमधील तसेच दिंडोरी तालुक्यामध्ये उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी BLO आदेश प्राथमिक शिक्षकांना दिले. सदर आदेश देत असताना उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी नाशिक यांनी दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार BLO आदेश न दिल्याने महाराष्ट्र राज्याचे शिक्षक परिषदेच्या वतीने उपजिल्हाधिकारी माननीय मंगरुळे साहेब यांना संजय बबनराव पगार, राज्य कार्यवाहक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन झालेल्या अन्यायाबाबत दाद मागण्यात आली. उपजिल्हाधिकारी माननीय मंगरुळे साहेब यांनी उपविभागीय अधिकारी दिंडोरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून दिलेल्या आदेशांचे पुनर्निरीक्षण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. प्रत्येक गावात शिक्षकाव्यतिरिक्त इतर शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रमाने अगोदर आदेश दिले जावे व पर्यायी कारणास्तव शिक्षकांना आदेश देण्यात यावे अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर दिंडोरी येथे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांची शिष्टमंडळाने सर्व BLO समवेत भेट घेऊन शिक्षकांवर कशाप्रकारे अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी स्मार्ट न्यूज YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा स्मार्ट न्यूज.